आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। 40 वर्षापासून रखडलेला वळसंग शेड्याळ रस्ता आता अपघातानंतरच प्रशासन जागे होणार का? रस्त्याच्या तातडीच्या रुंदीकरणासाठी भगवानदास केंगार यांचे आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन। जत तालुक्यातील वळसंग शेड्याळ मार्गाचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला असून गेल्या तब्बल 40 वर्षापासून या रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालकांचे हाल होत आहेत। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख भगवानदास केंगार यांनी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेत तातडीच्या कारवाईची मागणी केली। ग्रामीण मार्ग क्रमांक 26 अंतर्गत जिल्हा परिषद प्लॅनमध्ये समाविष्ट असलेल्या या रस्त्याची लांबी सुमारे 4800 किलोमीटर असून या मार्गावर दिवसाला 10 ते 15 एसटी बसेससह अनेक खाजगी वाहनांची मोठी वर्दळ असते। हा रस्ता शेड्याळ, पाचापूर, मुचंडी, दरीकोणोर, दरीबडची, जाल्याल मार्गे थेट कर्नाटकातील विजापूरकडे जोडला जात असल्याने वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। विशेष म्हणजे शेड्याळ परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वळसंग व जत येथे ये-जा करतात। काही विद्यार्थ्यांना तर शाळेत जाण्यासाठी हा मार्ग पायी पार करावा लागतो। मात्र वळसंग ओढ्याजवळील सुमारे 2 किलोमीटरचा पट्टा अत्यंत धोकादायक बनला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेढलेल्या काटेरी झुडपामुळे वाहनांची क्रॉसिंग करणे हे अवघड झाले आहे। याबाबत बोलताना भगवानदास केंगार यांनी संतप्त भावना व्यक्त करत या भागात 2 बसेस समोरासमोर आल्या तर एकमेकांना क्रॉस करणेही अशक्य होते। विद्यार्थी, शेतकरी, मजूर यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। अनेक वर्षापासून पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही। आता एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा तीव्र सवाल उपस्थित केलाय। गेल्या 3-4 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने अखेर त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे निवेदन देत या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे। आता या मागणीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किती तत्परतेने पावले उचलतात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।